Hi friends, today we learn the fifth standard second lesson, the daydreams. Once, once there lived a couple who spent a lot of time in ideal talk. एका गावामध्ये एक कपल राहायचं म्हणजे एक जोडी राहायची नवरा बायकोची. ते त्यांचं नेहमीचं बोलणं इडियल टॉक्स मीन्स फुलिश, त्याला काही अर्थ नाही आहे, मीन्स नॉनसेन्स टॉकिंग ते करायचे. वन डे द हजबंड सेड आय हॅव वॉन्टेड टू कीप अ काउच. मला असं वाटते की आपण काऊ मीन्स गाय गाय, आपण काऊ मीन्स गाय, आपल्याला गाय घ्यायला पाहिजे. इफ बाय चान्स आय गॉट सम एक्स्ट्रा मनी फ्रॉम समवेअर आय गोइंग टू बाय अ फ्यू काउज. मला जर का कुठून थोडे पैसे, समवेअर म्हणजे कुठून तरी, एक्स्ट्रा मनी म्हणजे थोडे शिल्लक पैसे, आय एम गोइंग टू बाय मीन्स विकत घेणे और परचेस करणे, अ फ्यू काउज म्हणजे थोड्याशा गाय मी विकत घेईन. बट दॅट मीन्स अ लॉट ऑफ वर्क टू फीड द काउज, वॉक देम, bath them, milk them. Cow need a lot of looking after. Cow means परंतु भरपूर गाई मीन्स त्यांना खाऊ घाला, फीड मीन्स त्यांचं अन्न करा, वॉक देम त्यांना फिरायला न्या, बाथ देम त्यांची आंघोळ घाला, मिल्क देम त्यांचं नाव. काऊ नीड अ लॉट ऑफ लुकिंग आफ्टर म्हणजे नुसतं गाय घेऊन फायदा नाही, तर गाय घेतल्यानंतर आपल्याला भरपूर असं काम करावं लागेल. वन काऊ वुड बी इनफ. वन काऊ वुड बी अ इनफ. आपल्याला एक गाय पुरेशी आहे. देर इज अ नो नीड टू बाय मोर काउज सेड द वाईफ. त्याची पत्नी म्हणाली की आपल्याला जास्त गाय घ्यायच्या नाही. दोन जोडी जी होती, तर एक नवरा होता आणि एक बायको होती. त्याची पत्नी म्हणाली की आपल्याला एक गाय पुरेशी होते, आपण एक गाय घेऊ. बट थिंक ऑल द मिल्क वी विल गेट इफ वी बाय मोर. आपण जर जास्त गाय घेतल्या तर आपल्याला जास्त दूध मिळेल. दॅट्स ट्रू, बरोबर आहे. द वाईफ ॲग्रीड म्हणजे मान्य झाली, ती गाय मान्य झाली की आपण जास्त गाई घेऊ. That is true. The wife is agreed. There will be so much milk. That we can even have a plenty of दही. आपल्याला भरपूर असं दही मिळेल. बटर, आपल्याला भरपूर असं लोणी मिळेल. अँड अ घी, आणि आपल्याला तूप पण मिळेल. वुडंट बी अ लवली. चांगलं होणार नाही का आपण जेवढा जास्त गाय घेऊ. मीन्स त्यांचं असं म्हणणं आहे की सपोज जर आपण वी गेट अ मोर काऊ, वी गेट अ मोर थिंग्स लाईक बटर, घी, दही, like that. Okay. Wouldn't be a lovely? How lucky that I have all this earthen pot kept aside. आणि मी earthen pot म्हणजे earthen pot मीन्स मातीचे भांडे घेईन आणि त्यामध्ये मी ठेवील. आय विल यूज वन ऑफ द पॉट फॉर मिल्क. आणि त्या भांड्यापैकी वन ऑफ द पॉट्स, त्यातल्या एका भांड्यात मी दूध ठेवेल, वन फॉर दही अँड वन फॉर द बटर. आणि त्यामध्ये एकाच्यात मी दही ठेवीन, एकाच्यात मी दूध ठेवील, एकाच्यात मी घी ठेवील. ओके. आय विल पुट इन अनदर जार. आणि त्यामधलं काही थोडं आय विल पुट इन अनदर जार. I will put in another jar and I will use the remaining pot to send this milk to my sister. आणि त्यामधलं हे सगळे भांडे भरल्यानंतर जे काही रिमेनिंग मीन्स शिल्लक और लेफ्ट पॉट सेंड टू द मिल्क टू द माय सिस्टर. आणि ते मी कोणाला पाठवेल? माझ्या बहिणीला, माझ्या सिस्टरला पाठवेल. आता बघा, दे आर जस्ट इडियल टॉक्स, दे आर जस्ट थिंकिंग. दे डोंट हॅव अ काऊ, दे डोंट हॅव अ मनी and they don't have a milk. Send a milk to your sister. Who said you could send milk to your sister? कोण म्हणालं? आता लगेच पत्नी उठली, त्याची वाईफ उठली. सेंड अ मिल्क टू युअर सिस्टर. हू सेड, कोण म्हणाला?
यू कुड सेंड मिल्क टू युअर सिस्टर. तुम्ही तुमच्या बहिणीला, तिची जी वाईफ होती कपलमधली जी फिमेल होती ती फिमेल लगेच म्हणाली, तुम्ही दूध तुमच्या बहिणीला सांगाल. कोणी सांगाल तुम्हाला तुमच्या बहिणीला पाठवायला? देअर विल बी अ प्लेंटी ऑफ मिल्क इफ वी हॅव द सो मेनी काउज. वाय शुडंट आय सेंड टू द माय सिस्टर. माझ्याकडे भरपूर असं मिल्क आहे, भरपूर असं, तर मी का बरं, माझ्याकडे भरपूर मिल्क आहे, भरपूर अशा गायी आहेत, मिनी काउज. वाय शुडंट आय सेंड टू माय सिस्टर. का बरं मी माझ्या बहिणीला पाठवायचं नाही? का बरं मी माझ्या बहिणीला पाठवायचं नाही? बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट. दॅट इज वाय. मी तुमच्या बहिणीला बिलकुल पाठवायचं नाही, कारण की आपण ते दूध, आपण ते मिल्क, वी आर सेंड इन द मार्केट, आपण ते बाजारात विकून टाकू. आय विल डिसाईड व्हॉट टू डू विथ ऑल द मिल्क. मी ठरवलं आहे की डिसाईड म्हणजे काय, ठरवले. आय डिसाईड की त्या दुधाबद्दल काय करायचं आहे. अँड नॉट अ सिंगल ड्रॉप टू गोज युअर सिस्टर. रिमेंबर, दुधाचा एक थेंब, ड्रॉप मीन्स थेंब, तुमच्या बहिणीला जाणार नाही. तुमच्या बहिणीला बिलकुल पाठवायचा नाही. दे आर जस्ट थिंकिंग की त्यांच्याकडे गायी आहेत भरपूर, त्या गाईचं ते दूध काढतायत, त्या दुधाचं ते अर्थन पॉटमध्ये भरतायत, भरल्यानंतर फक्त ते विचार करतायत. त्यांच्याकडे कुठली गाय किंवा कुठलं अर्थन पॉट काहीही नाही. आय विल सी हाऊ how can stop me from sending to a pot of milk to my dear sister. मी पाहतोच, आय विल सी म्हणजे मी बघतो की तू मला कसं थांबवते, की ते दुधाने भरलेले भांडे मी माझ्या बहिणीला पाठवापासून तू मला कसं थांबवते. आय शॅल डू ऑल फॉर हार्ड वर्क रनिंग आफ्टर द काऊ. सो नॅचरली, गाईचं सगळं काम मी करेन. गाईचं सगळं काम आय विल डू all the hard work running after the cows. So naturally I will decide what happens to the milk. गाईचं सगळं कोण पाहणार आहे? मी पाहणार आहे. गाईचं सगळं कोण पाहणार आहे? मी पाहणार आहे. म्हणून मी ठरवेल की त्या दुधाचं काय करायचं. नॅचरली का ठरवायचं काय, त्या गाईचं ठरवणार कोण? तर गाईचं मी ठरवेल की नॅचरली काय करायचं आहे. आय विल व्हॉट हॅपन्स टू द मिल्क जस्ट ट्राईंग टू स्टॉप मी, द वाईफ एक्सप्लेन. गाईचं सगळं काम कोण करणार आहे? मी करणार आहे. तुम्ही फक्त काय गाईचं दूध काढताल, गाईकडे लक्ष देण्याचं काम, गाईला बात करण्याचं म्हणजे आंघोळ घालण्याचं काम, त्यांना फिडिंग, त्यांच्याकडे त्यांचं अन्न टाकायचं काम, त्यांना चारा टाकायचं काम सगळं मी करेन. तर त्याला करायचं काय ते सगळं मी ठरवेल. द वाईफ एक्सप्लेन. नाव चेंज द पेज. रश असाइड. Is that so? Shouted the husband. Is that so? Watch this. Then he began to lift and smash the earthen pot one by one. His wife began to scream. असं करत करत मग ते दोघांमध्ये भांडण लागलं किंवा करायचं काय. सो दॅट म्हणून शाउटेड द हजबंड ओरडला. वॉच दिस. ही बिगेन टू लिफ्ट. त्यांनी एक एक भांडं उचललं. अँड स्मॅश द अर्थन पॉट वन बाय वन. स्मॅश द अर्थन पॉट वन बाय वन. आणि त्यांनी सगळे मातीचे भांडे ज्याच्यामध्ये त्यांनी दूध, दही, घी भरून ठेवलं होतं त्यांनी उचलले आणि खाली फोडायला सुरुवात केली. हिज वाईफ टू बिगिन स्क्रीम. त्याची वाईफ ओरडायला लागली. गोपाल भांड वॉज पासिंग बाय. ही हर्ड द ऑल कमोशन्स अँड रश इनसाइड. गोपाल भांड नावाचा व्यक्ती बाजूने जात होता. त्यांनी हे सगळं ऐकलं आणि तो रशली म्हणजे घाईने घरामध्ये गेला. वेन ही हिअर्ड व्हॉट हॅपन. जेव्हा त्याने ऐकले की काय घडतंय. ही पिकअप द स्टाउट स्टिक that stood in a corner and began to squeeze it through the air and pound it on the floor. गोपाल भांड तिथून जात होता. तो आतमध्ये गेला आणि त्यांनी
त्यांनी बघितलं की काय घडतंय. व्हॉट हॅपन, काय घडतंय. ही पिकअप अ स्टाउट स्टिक, त्यांनी एक काठी किंवा एक लाकूड किंवा एक बांबू आपल्या भाषेमध्ये त्यांनी तो उचलला. बिगन शॉट इन अ कॉर्नर अँड बिगन टू स्विश थ्रू इन द एअर, आणि एअरमध्ये इकडे तिकडे तो फिरवायला लागला. वर उचलायचा आणि खाली आपटायचा. ऑन द फ्लोअर. द हजबंड अँड अ वाईफ वेअर असाउंटेड टू सी दिस अँटिक. ते दोघंजण बघायला लागले की हा काय करतोय, काय गोपाल भांड करतोय काय. व्हॉट आर यू डुईंग, दे इन्क्वायर्ड. त्यांनी विचारलं. कोणी विचारलं? त्या दोन कपलनी त्याला विचारलेलं की तुम्ही करताय काय. मूव असाइड, बाजूला व्हा, सेट द गोपाल भांड. मूव असाइड, सेट द गोपाल भांड. आय हॅव टू ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काउज. मी तुमच्या ज्या भुकलेल्या गायी आहेत, ग्रीडी मीन्स भूक, ज्यांना भूक लागलेली अशा, ग्रीडी काउज म्हणजे ज्या उपाशी गायी आहेत. डू यू हॅव लेट देम वॉन्डर अँड नाव दे हॅव रुंड माय फील्ड. मी त्याला हाकलतोय, ते सगळे रुंड मीन्स ते माझ्या शेतात, रूड माय फील्ड बीन्स अँड कुकुंबर्स. माझ्या शेतामधल्या जे काही मी लावलेले आहे त्याच्यावर ते फिरत आहेत आणि माझ्या शेतामध्ये सगळं नुकसान करतात. ओ माय लवली फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर्स. माझ्या शेतामध्ये असलेले शेंगाचे झाडं किंवा कुकुंबर्स मीन्स काकडीचे झाडं, हे सगळं काय करतायत, खराब करतायत. म्हणून मी त्यांना काय करतोय, हाकलतोय. बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर्स. तुमच्याकडे तर शेतीच नाही आहे ज्या शेतीमध्ये तुम्ही हे पेरलं आहे. सेट द हजबंड. तो हजबंड, त्या कपलमधला हजबंड, जो त्या स्त्रीचा जो हे होता हजबंड होतो, म्हणाला. ॲज सून ॲज ही सेड दॅट. जसं त्याने ते म्हटलं, गोपाल भांड स्टॉप वेल्डिंग स्टिक अँड लुक ॲट हिम विथ रेज आयब्रोज. गोपाल भांड थांबला आणि त्यांनी ते काडी फिरवणी थांबवली आणि लगेच त्यांनी त्याच्या आयब्रोज म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी वर केल्या. द हजबंड अँड द वाईफ अंडरस्टँड what he was trying to tell them. Can you tell what he wanted to say? The husband understood what he was trying to tell them. Can you tell them what he wanted to say? त्या हजबंडला समजलं की याला नेमकं म्हणायचं काय आहे. Can you tell them what he wanted to say? Can you tell what he wanted to say? Answer, you can tell answer in a comment box. If you like the video, please share with your friends. Please subscribe the channels and comment there. Thank you.